जे काही नवीन भरतीमध्ये येणारे जे नियम आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः, आमची टीम स्वतः किंवा बरेच प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेलच याच अपेक्षेसह तुमचं सहकार्य गरजेचं आहेच. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही भराल अशीच अपेक्षा आहे. परंतु वास्तव मात्र तुम्ही ऐकून घ्या, अन्यथा तुम्ही या भरतीचं नुसतं सध्या जे काय पवित्र पवित्र जे काय आपण बोलतोय ना, ते कशा पद्धतीने अपवित्र होतंय. आज इंटरव्ह्यू राऊंड साठी जेव्हा एका जागेसाठी खेड्यापाड्याच्या शाळेमध्ये जेव्हा 30 ते 35 लाख रुपये जेव्हा मागितले जातात ना, अगदी 1 ते 5च्या जागेसाठी, तर त्या उमेदवारांनी विचार करणं गरजेचं आहे. आपलं एज काय, आपण एवढे पैसे भरतोय त्यातून रिटर्न काय, की दुसरा दुसरा एखादा बिझनेस करावा, त्याच्यातून आपल्याला याच्यातून फायदा होणार आहे. आणि अजूनही असं नाही की ती घराच्या जवळची शाळा असेल एवढी मोठी फरफट. म्हणून तर मित्रांनो, हे सर्व पहा आणि ठरवा की पुढं काय करायचं, लढायचं, थांबायचं की असंच चालू द्यायचं, वाट लागेपर्यंत वाट पाहायची. मित्रांनो, खूप मोठ्या गोष्टी आहेत. आज हजारो उमेदवार फोन करून सांगतात आहे की मॅडम आम्हाला पैसे मागतात आहे, आम्ही काय करू, मॅडम रिझल्ट कधी लागेल, मॅडम जागा किती येतील, मॅडम कार्यानुभवचं काय, मॅडम कला क्रीडा शिक्षकांचं काय. मित्रांनो सांगू, उत्तरं सगळ्यांची द्यायला माझ्याकडे आहेत. शिक्षण सेवकांचं काय, त्यांचा कालावधी कमी होईल का, नाही का, माझ्याकडे आहेत. परंतु जो मनमानी कारभार चाललाय ना, त्याच्यानुसार कोणतंही उत्तर आहे ते तुमच्या सेल्फ सॅटिस्फाईसाठी आज तुम्हाला बरं वाटेल, परंतु खरंच त्याच्यातून न्याय मिळेल का, हा प्रश्न आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं शिक्षक आहोत त्यामुळे तुम्ही तेवढे समजदार असाल. सो पाहूयात, आपण लढूयात, एवढंच मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते. बाकी याच्यातून खूप काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. फक्त 9 जुलै वेट अँड वॉच. चांगलं झालं तर मात्र जवळपास 30 ते 35 हजारची भरती टेट 2025 मध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर 100% पदभरतीची फाईल प्रस्तावित आहे, त्याला सुद्धा मान्यता मिळाली. तर मात्र आपण जोमाने प्रयत्न करू, जोमाने लढू आणि शिक्षक भरतीमधले नियम हे बदलले पाहिजेत, त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा करू. परंतु तोपर्यंत सध्या थांबावं का लागलं पावसाळी अधिवेशन असताना सुद्धा, त्याचं कारणच असं आहे की कुठं थांबायचं आणि कुठं चालायचं हे ज्याला कळलं त्यालाच ऍक्च्युली यश आहे. पाहूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला जरा काळजाला भिडण्यासारखं जरी हा व्हिडिओ असला तरी सुद्धा मित्रांनो सॉरी, मला खरं बोलावं.